नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी रास्ता रोको, चाकण ते सिन्नर पर्यंत चक्काजाम, रेल्वे मार्ग रद्द केल्याने स्थानिक संतप्त। मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी, माणगाव बायपासवर घेतला आढावा, अधिकाऱ्यांशी चर्चा। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं, राज ठाकरेंची टीका, दिरंगाईबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार का, शेलारांचा सवाल। प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार, सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवार प्रशांत किशोर यांच्यात बैठक होणार। सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार उद्या मोदींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी करणार चर्चा। जनतेला गृहीत धरून नाटक केल्यास तमाशा दाखवेन, मंत्री गणेश नाईकांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा। भाजपा नेत्या नवनीत राणांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा, आमदार रवी राणांच्या फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, 587 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार उपस्थित राहणार। शिवसेनेकडून दिल्लीत महारक्तदान शिबिराचं आयोजन, आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार। नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती, नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनाचं आवाहन। मुसळधार पावसानं गोंदिया जिल्हा जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला, पूरस्थितीमुळे अनेक मार्ग बंद। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर, पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग, जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ। वाशिमच्या शिरपूरमध्ये दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात, बदलत्या वातावरणाचा परिणाम, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। पुण्यातील पबवर पोलिसांचा छापा, पहाटे 4 वाजेपर्यंत पबमध्ये पार्टी, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। महानगर गॅसच्या नावानं सायबर फसवणूक, दहिसरच्या ज्येष्ठ नागरिकाला 9,18,000 गंडा, 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। तुकाराम मुंढे यांचं पुढचं टार्गेट चायनीज फूड, चायनीज फूडवर कारवाई करण्याची लोकांची मागणी, पुण्यातील एका मुलाखतीत मुंढेंचं विधान।